नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या एक गौतम माळी या मराठी चित्रपटाबद्दल. 30 जुलै 2014 महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही असा दिवस. पूर्ण जिल्ह्यातील माळीण गावावर झालेल्या भूस्खलनाने संपूर्ण गाव काही क्षणात मातीखाली घरलं. अनेक निष्पाप लोकांनी आपले प्राण गमावले, तर अनेक कुटुंब कायमची उद्ध्वस्त झाली. ही वेदनादायक घटना आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे. या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आला आहे. या चित्रपटाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा वास्तववादी दृष्टिकोन. हा फक्त आपत्ती दाखवणारा सिनेमा नाही, तर गावातील माणसाचं आयुष्य, त्यांचे नातेसंबंध, त्यांची स्वप्न आणि एका क्षणात सगळं कसं बदलतं याचा भावनिक प्रवास आहे. चित्रपटाची सुरुवात शांत साध्या ग्रामीण जीवनाने होते. गावातील माणसं, त्याचं दैनंदिन आयुष्य, शेती आणि एकमेकांशी असलेले नाते पडद्यावर नैसर्गिक वाटतात. त्यामुळे पुढे घडणाऱ्या घटनांचा परिणाम प्रेक्षकावर अधिक तीव्र होतो. दिग्दर्शकाने कोणताही अनावश्यक गाजावाजा न करता सत्य घटनेला आधार देत कथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहताना अनेक ठिकाणी डोळे पाणावतात. अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर कलाकारांनी आपल्या भूमिका अतिशय प्रामाणिकपणे साकारल्या आहेत. भावनिक प्रसंग असोत किंवा संकटाच्या क्षणातील धावपळ, प्रत्येक दृश्य विश्वासार्ह वाटतं. सिनेमॅटोग्राफी आणि प्रोडक्शनने चित्रपटाचा प्रभाव आणखी वाढवतात. पाऊस, डोंगर, निसर्ग आणि त्याचा निसर्गाचा रुद्र रूप कागदावर प्रभावीपणे दाखवला गेला आहे. हा चित्रपट आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो: निसर्गाशी संघर्ष करण्यापेक्षा त्यांच्याशी समतोल राखणं किती गरजेचं आहे. जर तुम्हाला सत्य घटनावर आधारित मनाला भिडणारे आणि विचार करणारे लावणारे चित्रपट आवडत असतील तर एक गौतम माळी नक्की पाहावा. माझ्याकडून या चित्रपटाला 4.5 स्टार. तुम्ही हा चित्रपट पाहायला असेल तर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मराठी चित्रपटाच्या रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.